नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल, प्रॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, माणकी हेअरिंग सर्व्हिसेस, सकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार. पुढचा 1 तास तुमच्या आयुष्यातली सगळी टेन्शन्स तुम्ही सगळ्यांनी बाजूला ठेवा, कारण तुम्हा आम्हाला खळखळून हसवणारे चेहरे आज आपल्यासोबत आहेत. कट्ट्यावरती आली आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा. सगळ्यांचं आधी मी स्वागत करते, त्यांची ओळख करून देते. आपल्यासोबत आहे रसिका वेंगुर्लेकर, गौरव मोरे, नम्रता संभेराव, सचिन गोस्वामी, सचिन मोटे आहेत, प्रसाद खांडेकर आहेत, त्याच्याबरोबर पृथ्वी प्रताप आहेत. त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूयात. आणि असं म्हणतात की आयुष्यामध्ये 2 गोष्टी कुणी कधीच वाया घालवायच्या नसतात. एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरं म्हणजे हसण्याचा क्षण. आणि आपल्या आयुष्यामध्ये असे आनंदी क्षण भरभरून पेरण्याचं काम हास्य जत्रेतला अगदी प्रत्येक जण करतो. खरं तर एखाद्याला हसवणं हे आपल्याला वाटतं तितकं अजिबातच सोपं काम नाही आहे. पण कट्ट्यावरती आलेली ही सगळी मंडळी अजिबात न थकता न कंटाळता अगदी सुपर डुपर एनर्जीनं आपले सगळे ताण, सगळी टेन्शन्स आपल्याला विसरायला लावतात. आणि म्हणूनच यांना आपण सगळेजण म्हणतो, महाराष्ट्राच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर कट्ट्यावरती आज हास्यरूपी फटाके फुटणार आहेत. हास्य जत्राच्या सगळ्या टीम सोबत आपण गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार, मनापासून स्वागत आहे. खरं तर जे आता ज्ञानदा म्हणाली की तुम्ही सलग सतत आणि असं अपवादानं खरं तर कुठल्याही कार्यक्रमाच्या बद्दल होत असेल की की म्हणजे कोणताही एपिसोड काढून बघितला की असं किंवा असं म्हणजे अगदी पोट धरून हसायला, हे खरं तर खूप अवघड आहे. आणि हा प्रश्न म्हटलं तर थोडा तांत्रिक आणि रुक्ष आहे. पण हे तुम्हाला साधलं कसं? म्हणजे जेव्हा हे सुरुवात झालं त्यावेळेला याचं स्वरूप आणि हे जे भट्टी जमली, अंदाज होता या सगळ्याचा? सोनी मराठीची स्थापना आणि हास्य जत्रा हे एकाच दिवशी सगळं झालेलं आहे. त्यामुळे नवीन एखादा सेटअप करताना जी ऊर्जा लागते ती दोन्हीकडे होते. म्हणजे चॅनलकडे पण होती आणि आमच्या टीमकडे पण होती. अजय वाळवणकर, अमित फाळके, सचिन मोटे आणि मी, आम्ही चौघं बसून तो सगळा डिझाईन केला शो. त्यावेळी हेच आधी विचारात घेतलं होतं की यापूर्वीसुद्धा काही विनोदी बाजाचे कार्यक्रम आम्ही केलेले आहेत, पण त्यात आणि या कार्यक्रमात काय फरक असेल. तर आम्ही गमतीने विचार केल्यावर असं लक्षात येतं की आपण काय मेंटेन केलं पाहिजे. राजकारणात जसे धक्के अनपेक्षित असतात तसे विनोदाचेही धक्के अनपेक्षित असले पाहिजे. आणि एवढं मोठं महाराष्ट्रात राजकारणाचं मोठं विद्यापीठ आहे. आपल्याला रोज नवीन नवीन घटनाक्रम आणि आश्चर्यचकित करणाऱ्या घडामोडी दिसतात. तर तेच आपण आता टेलिव्हिजनला विनोदाच्या रूपाने लोकांना सतत धक्के आणि आश्चर्य, सरप्राइजेस ते देत राहायचे, हे एक सूत्र आम्ही तयार केलं होतं. आणि नवी टीम त्यात ॲड करत राहायची, म्हणजे एक फ्रेशनेस येतो. आणि जुन्या जाणत्यांना सोबत घेऊनच चालायचं, असं एक धोरण होतं. आणि आता हे सगळी तुम्हाला कुठे सापडलीत रत्न? याआधी एक शो आम्ही करत होतो वेगळ्या वाहिनीवर. त्यावेळी प्रसाद तिथे ऑडिशनच्या निमित्तानं आला होता. आणि तिथनं प्रसाद आमच्याबरोबर लेखक म्हणूनही आहे आणि ॲक्टर म्हणूनही आहे. नम्रता ही खूप पूर्वीपासून आम्ही एकत्र काम करतो. म्हणजे अशाच एका टॅलेंट हंटमध्ये ती आम्हाला सापडली होती. वेगळ्या चॅनलला सचिन आणि मी तो शो करत होतो. गौरवसुद्धा ऑडिशन्समधनंच आलेला आहे. गौरव हा खूप ऑडिशन दिले. म्हणजे आधीचा कार्यक्रम असेल, हा कार्यक्रम असेल, प्रत्येक ऑडिशनला गौरव यायचा आणि रिजेक्ट आणि मी ठरवलं, सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या आधीच्या शोला पहिली ऑडिशन मी आणि गौरवने एकत्र दिली. आणि त्याच वाहिनीवर मला वाटतं 2-2.5 वर्षानंतर पुन्हा ऑडिशन लागलेलं. त्यावेळी मी सरांबरोबर सिलेक्ट टीममध्ये होतो आणि गौरव आणि जेव्हा सुरू झाला आम्हाला काय म्हणाला, बघ कार्यक्रम येतोय, तुझं झालं पाहिजे, मी सपोर्टिंगला येतो. आणि तुला तर माहिती आहे मला फार अभिनय करायचा नाही, डिरेक्शन लेखन. म्हटलं हो तुझं झालं पाहिजे, मी खुश. त्याचा भाऊ सोबत आहे. दोघांनी ऑडिशन दिले आणि फोन आला, बाहेर आला, मला मिठी मारली. म्हटलं काय आलं? माझं झालं. म्हटलं माझं सॉरी. आणि गौरव काय, मी 12 वर्षांपूर्वी आम्ही
स्टँडअप शो केला होता. त्यामध्ये गौरव अगदीच 17-18 वर्षांचा असेल तेव्हा त्याने क्लिप फिरते बघा ती अगदी आहे बघा एक अगदी कोवळा गौरव मोरे. तर माझ्या डोक्यात बराचसा हा स्टँडअप करणारा आहे, हा स्किट कसा करेल. तर त्यामुळे गौरव यायचा जायचा आता म्हणजे इव्हन तेव्हा ऑडिशनला पण असं झालं, जेव्हा आम्ही गेलो आणि आमची ऑडिशन नेमकी मोठे सर घेत होते आणि त्या ऑडिशन रूममध्ये गेल्यावर मोठे सर अरे गौरव कसा आहेस, काय करतोयस वगैरे वगैरे. आणि मी आपला बाजूला उभा, म्हणजे ओळख नव्हती. तर मी रूममधनं बाहेर आल्याला गौरवला म्हटलं, गौरव तुझं होणार, तुला ओळखतायत, माझं नाही. आणि नंतर रूममधनं आल्यावर ह्याचं झालं. आणि 2-2.5 वर्षांनी जेव्हा आम्ही गेलो ना, तर त्या 24 जणांमध्ये पण माझं नाव नव्हतं. केला पण 24 जणांत तरी नाव टाका माझं. पुढच्या वेळेस मी आलो ना तर मी जज म्हणूनच होतो म्हणून डायरेक्ट. त्याला मी फोन केला, बोलला माझं 24 जणांत नाव आम्ही नाही. त्यावेळी बसलो, मी अगदीच नवीन होतो टीममध्ये, पण सर आणि त्या वाहिनीचे एपीज वगैरे सगळे बसलेलो. 24 नावं काढायची होती, 23 नावं काढून झालेली. आता 24वा कोण घ्यायचा. तर सरांनी हेच सांगितलं की अरे खूप वेळा ऑडिशनला आलाय, त्याला आपण एक संधी. पण त्या मिळालेल्या संधीचं गौरवने डेफिनेटली सोनं केलं. चिवटपणा आणि चिकाटी त्याची. म्हणजे गौरवचं कॅरेक्टर जे आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे त्यानं इतकं ते परफेक्ट पकडलंय. गौरवच एक कॅरेक्टर नाकारलं जाणं, अपमान होणं, चिवटपणे पुन्हा येऊन तिथे आपलं स्थान बनवणं, जे स्क्रीनवर दिसतं तसं त्याचं आयुष्य पण आहे. आणि रसिकाला आम्ही एका आधी मालिकेमध्ये बघितलं होतं. रसिका त्या मालिकेत खूप आवडली होती आणि नाटकही पाहिलं होतं. नाटक पाहिलं होतं तिचं आणि प्रसादचं. आणि ती आमच्या बरोबर पहिले 2 सीझन आम्ही स्पर्धेचे केले होते. म्हणजे कॉमेडीचे जहागीरदार म्हणून स्पर्धा असायची हास्य जत्रेमध्ये. तर त्या जहागीरदारमध्ये रसिका होती. पृथ्वीक पण त्या पर्वाचा विजेता आहे. म्हणजे कॉमेडीचे जहागीरदार असं आम्ही एक ते पर्व केलं होतं. त्यातले हे स्पर्धक आहेत. आणि पृथ्वीकही तेव्हाचा पृथ्वीक आणि आजचा पृथ्वीक याच्यात खूप एवढा मोठा फरक आहे. त्यावेळी प्रत्येक शेड्यूल झाल्यावर तो मला म्हणायचा, गोस्वामी सरांना माझं काय खटकलं, काय प्रॉब्लेम झाला. आणि अरे तुझं थोडं स्मार्ट होतंय. आता काय होतं, बऱ्याच जण काही शब्दांचे अर्थ जाणवायला किंवा आतून कळायला ना खूप वेळ जातो. स्मार्ट होतंय म्हणजे काय होतंय, तर ते त्याला वाटतं आता एवढं उमगलंय. आणि आज पृथ्वी ज्या पद्धतीने व्यक्तिरेखा एक साकार करतोय, तर सगळे असे याच प्रवासात भेटत गेलेत. मी बघतोय त्याच्याकडे, तोही बघतोय माझ्याकडे. म्हणजे तुम्ही मगाशी समीर मिस करताय म्हणाला ना, आम्ही समीरला खूप मिस करतोय. कारण आम्ही एक MHJचा कट्टा तिथे करतो, जिथे ज्ञानदाच्या जागी नम्रता बसलेली असते. आणि ती ज्या आवाजात बोलते तो अत्यंत भीषण आवाज असतो तिचा. आणि त्या आवाजावर तिला बाळासाहेब मंगेशकरांपासून सगळ्यांनी शाबासकी दिलेली असते. तू जरा आता तुम्ही करून दाखवा बरं काय करता ते. आधी सर तुमचं तुमचं कॅरेक्टर करतो. ते बसण्यापासूनच होते सगळं. ते आधी एका खुर्चीवर असे बसायचे. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. MHJ विनाकारण न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी एडिटर दंतमंजन चोळले. चित्तरंजन कांबळे सर. तर मी एडिटर चित्तनंदन कांबळे इथं आपल्या या कट्टावर वेगवेगळ्या मान्यवरांना बोलावतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो. ती यासाठी की लोकांपर्यंत ते मान्यवर पोहोचायला हवेत. असं एक गौरव, एकदा तर तुझं म्हणजे काय धडका मारून का होईना तू आत घुसलास आणि मग आता तू ते पूर्णच ताब्यात घेतलेलं आहेस ऑलमोस्ट. तर काय म्हणजे सुरुवातीचे काय अनुभव आहेत तुझे? नाही अनुभव म्हणजे असं खूपच आपला नॉर्मली सगळ्यांचा स्ट्रगल असतो तसाच आहे. पण पहिल्यांदा सांग मला, तू असे केस का वाढवलेत? हां, त्याचं मेन कारण कामच नव्हतं. म्हणजे सगळीकडे फिरत होतं, काम नव्हतं. म्हटलं थोडं आपण काय करू, केस वाढून बघूया काय होत आहे ते. आणि केस वाढवले. नेमके मला गुगलची ॲड आली त्या केसांवरून, युअर लुक इज व्हेरी गुड. सो म्हटलं अरे वा, मग फायनल केलं मला. म्हटलं ह्याच्यावर काम मिळालं ना, अभिनयाचं बघू म्हटलं, केसांवरती काम मिळूया. आणि मग ते लुकवर काम मिळत गेलं. आणि जेव्हा हास्यजत्रा मिळाली त्याचं माझ्या आयुष्यात मोठा वाटा आहे प्रसाद खांडेकर. आणि म्हणजे मी मागे पण एकदा बोललो होतो की आम्हाला लोक आता, आम्ही तर आईवडिलाचं नाव लावतोच, पण सोबत मोठे सर आणि गोस्वामी सर नाव लागतं म्हणजे लागतंच आमचं. म्हणजे रादर माझ्यासाठी तरी, माझ्यासारख्या पोरासाठी तरी. ते खूप हास्यजत्रा, सोनी मराठी, प्रसाद खांडेकर, गोस्वामी सर, मोठे सर, अमित फाळके सर, भालवणकर सर, हे खूप मोठी नावं आहेत माझ्यासाठी तरी. म्हणजे मी जगात
काही झालं तरी ह्या लोकांना कधी विसरू शकत नाही. यांचा खूप मोठा ऋणी आहे मी. आणि आज जो काय आहे ते त्यांच्यामुळे. आज ते माझ्या पाठीशीच उभे आहेत. पाठीशी बसले. त्यांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर नाही, दे. खरं तर मला असं आभार वाटलं- प्रदर्शन झालंय तुझं. नाही, पण मला असं म्हणायचं होतं की मला असं वाटलं होतं की तो असं म्हणेल की माझ्या आयुष्यात ह्या सगळ्यांचं पहिलं महत्व आणि त्यानंतर केसांचं असं तो म्हणणार आहे असं मला वाटलं. ते तू म्हणालाच नाही. असं आता म्हणजे तसंच आहे. तो फार पर्यटन खूप असतं, त्याचं फिरणं खूप असतं ना, त्यामुळे तो सगळ्यात जास्त चतुर तो झालाय. त्यामुळे तो आता ब्रिटिश लोकांशी इंटरॅक्ट करून आलेला आहे. लंडनहून आलाय. तू लंडनहून आलास, कालच लंडनहून आलास. तू कशासाठी गेला होतास लंडन? सिनेमाच्या शूटिंगसाठी गेलो होतो. अच्छा, काय सांग. फिल्मच्या शूटिंगसाठी गेलो होतो. ती काय म्हणाली? काहीतरी बोलली ती. नाही, अशा मध्ये बातम्या फिरत होत्या की गौरव मोरे झाले लंडन मध्ये स्थायिक. हे आम्ही क्लिअर करतो की स्थायिक वगैरे नाही, तो विचार तिथे शूटिंग साठी गेला होता. मी काय स्थायिक हो, मी इकडनं गेलो आता इकडनं गेलो तो परत ठीक आहे. लंडनला उतरायला जबाबदारी त्यांची होती. इंग्लिश बोलताना सगळं होणार ते. इमिग्रेशनला गेल्या विचारलं व्हॉट इज अ पर्पज टू कम हिअर. मी म्हटलं शूटिंग. फिल्म मराठी ओरिजिनल फिल्म शूट. अरे म्हटलं काय आहे. आता त्याच फ्लाईटनी रिटर्न जायचं काय शोधतात. इमिग्रेशनला फोन मला तिथं फोन काढून देत नाही, काय करायचं नाही. आणि ते कसं तरी झालं आणि मी गेलो बाहेर. सुटलो एकदाचा. बोला आता येऊ तो बाहेर 25 दिवसांनी येऊ. हा आणि भरत विमानात बसले त्यावेळी भरतने मला फोन केला, म्हणाला माझ्यावर गौरव आहे, मला आशीर्वाद दे, शुभेच्छा दे. कारण मी आणि गौरव इंग्लंडला चाललो, दोघांना इंग्रजी येत नाही. बरं, तिथून सर गेले US ला एकटे आणि मी तिकडनं एकटा आलो. त्यात मला येत होता घाम. आता काय करायचं, कुठं जायचं, कोणाशी काय बोलायचं. त्यामुळे एकदा सुटलो तर सुटलो. फ्लाईटमध्ये बसलो. ते एअर हॉस्टेस आहेत ते विचारायचं, मी ओके वॉटर एवढंच फक्त बोलायचं आणि बाहेर खिडकीकडे बघायचो. आता काय करू, कधी एकदाच मुंबई येते. म्हणजे गौरवचा चिवटपणा ह्या बाबतीत पण आहे. म्हणजे मला आठवतं त्याप्रमाणे 2011ला आम्ही एका नाटकाचा प्रयोग आमचा विदेशात होणार होता. त्यावेळी पासपोर्ट काढले होते आणि त्याचा स्टॅम्प आता मला वाटतं 12 वर्षांनी बसला. होय ना, आता 13ला गेलो आपण. आता नाही, घटनाच घडल्यात ना. तो येणार आणि त्याच वेळी क्वीन पण वारल्यात. तो थांबला काही काळ, तिथल्या PM ने रिझाईन केलं. आता मला वाटतं तू इकडे आलाय, आता तिथे जरा स्थिर होईल वाटतं. या सरकारवर त्याचा नाही परिणाम होत. गौरव, हे सगळं आपण खूप गंमत जम्मत करतोय, पण लंडनमध्ये गेल्यावर सगळे पर्यटन स्थळं फिरतात. तू बाबासाहेब आंबेडकर जिथे राहिलेस त्या घराला देखील भेट देऊन आलास. सच्चा भारतीय तुझ्यात जागा आहे. काय भावना होत्या तुझ्या? मला असं वाटतं की बाबासाहेब हे आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत. म्हणजे मीच नाही, प्रत्येक भारतीयाने एकदा लंडनला गेले. आपण लंडन ब्रिज बघतो, सगळं बघतो, पॅलेस बघतो, सगळीकडे फिरतो. पण बाबासाहेबांचा संघर्ष किंवा त्यांनी जे काम केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे मला तर फार कमी माहिती असेल, पण म्हटलं आपण तिथे आलो आहे तर तो एक तिथे राहिले, तिथून शिकून गेले त्या काळात 1921-22 काळात. तर ते बघणं आपल्यासाठी एक पर्वणी आयुष्याची. आणि ज्याच्यामुळे आज आपला देश चालतो आहे, आज ज्यांच्यामुळे आपण सगळे एक समाजाला, गोरगरिबांना, अस्पृश्यांना जे काय त्यांच्यामुळे जी संधी मिळालेली आहे किंवा काम करण्याची माझ्यासारख्या मुलांना तिकडे जायची संधी मिळालेली आहे ती त्यांच्यामुळे. तर आपण जसं आपल्या आईबाबांना विसरत नाही, ते त्यांना विसरून कसं चालेल. म्हणून मी तिकडे गेलो, त्यांना वंदन केलं आणि तिथे गेल्या माझ्या अंगावरती काटे आले होते. आणि तो त्यांचा जो अभ्यास आहे किंवा ते ज्या पद्धतीने त्यांनी जो सगळं केलेलं आहे ते आपण करू शकत नाही. निदान वंदन करणं तरी आपल्या हातात आहे. तर मग ते असतील किंवा आणखी सगळे महापुरुष असतील तर आपण करू शकतो तेवढं. तर मला असं वाटलं की तुम्ही केलं पाहिजे आणि मी तिकडे जाऊन आलो. हास्य जत्रेच्या सेटवरती म्हणजे आम्ही बघतोच टी व्हीवरती तुम्ही जे काय करामती करता त्या, पण पडद्याच्या मागे पण अनेक करामती होत असतील. तर अशा काही करामती आठवतात का की ज्या तुम्ही शेअर करू शकाल? एकमेकांची टांग खेचणं किंवा एकमेकांना त्रास देणं. ऑडियन्सला असं वाटतं की गौरवचा अपमान होतो स्किटमध्ये आणि त्याला खूप घालून पाडून बोललं जातं वगैरे वगैरे. पण ऑफ स्टेज म्हणजे मेकअप रूममध्ये गौरव सगळ्यांना तितका त्रास देत असतो. म्हणजे स्टेजवर तो असा अगदी गुणी आणि बिचारा वाटतो. तर आम्ही मेकअप रूममध्ये रिहर्सल्स करत असतो तर बाहेरून कडी लावून जाणं असे लहान करतील. आणि आम्ही ठोकत असतो की कोण. आणि आता आम्हाला कळलंय गौऱ्याच येतो जो कड्या लावून जातो. आता मी ना लावत काढ्या. नाही, पण आता त्याने नवीन सुरू केलं. आता तो डबे आणि चपलाचा एक जोड कुठेतरी लांब घेऊन ठेवतो.
परवा अचानक आम्हाला पेढे आणून दिले. म्हटलं हे कसले पेढे, हा लंडनला होता म्हणजे गौरवनं तिकडून पाठवले. कशासाठी? ओंकार राऊतची बाईक चोरीला जाऊन 1 वर्ष झालं. पेढे वाटत होता. ओंकार राऊतची बाईक गेल्या दसऱ्याला चोरीला गेली, त्यानंतरही पेढे वाटले. तेव्हाही पेढे वाटले त्यांनी. ज्या दिवशी गेली त्या दिवशी सुद्धा पेढे वाटले आणि त्याला आता 1 वर्ष झालं म्हणून त्याने पुन्हा पेढे वाटले. पिपीचा मला फोन आला, तुला माहिती आहे का आज काय दिवस आहे? म्हटलं काय? अरे ओंकाररावची बाईक चोरीला गेली. म्हटलं अरे वा वा, आज 1 वर्ष झालं. म्हटलं काम कर, पुनीतला फोन दे. हाँ सर बोलो ना. पुनीत साइड में 1 किलो पेड़ा लेके आ. क्या हुआ सर, किस बात के लिए? तू लेके तो आ और सबको देना. पृथ्वी सर बताएंगे किस काम का है म्हणून. त्याने पेढे आणले, मला फोटो पाठवला, बिल पाठवलं. म्हटलं आम्ही तो गूगल पे करतो, सबको दे मला. म्हणजे ओंकारला सांगितलं जे हा खरा अस्तनीतला निखारा आहे. गौऱ्याला इतकंच म्हटलं. नाही त्याने काय सांगितलं, आठवण करून दिले, बाबा बाईक चोरला गेली 1 वर्ष, तू पेढे वाटवते ना. याला तो माहिती की मी पेढे देणार आहे म्हणून. मग मी पेढेच हा कसला रे दुष्ट आनंद. सर मूळ गौरव तो आहे. त्याचं मालवणी आम्ही ऐकलं तेव्हा काय बोला. ओंकाररावचं मालवणी आम्ही ऐकलं, बापरे बापरे बापरे. शेरा सव्वा शेर म्हणजे ओंकार राऊत पण काही असा कमी नाहीये. तो सतत सगळ्यांचा अपमान करत असतो, सार्कॅझम मध्ये बोलतो. पण म्हणजे प्रेक्षकांना तेच असं वाटतं की गौरवचा खूप अपमान होतो. प्रसादला किती मेसेज येतात, तुम्ही प्लीज असं नका वागू त्याच्याशी, तुम्ही खूप वाईट आणि हीण वागणूक देता वगैरे गौरव मोरेला. तर आता त्यांना कळेल आता हे साधारण संपूर्ण टीम मधल्या स्किट मध्ये असं एकमेव व्यक्ती, एकमेव ऍक्टर आहे त्याच्या तोंडी ह्यांच्या विरोधातली वाक्य असतात. बाकी कोणाच्या हिंमत नाही. ते विषय काढणारे पण तेच, लिहिणारे पण तेच आणि मला उभं करतात. गोस्वामी सरांची पण ऍक्टिंग करतो, मोठे सरांची ऍक्टिंग करतो. अरे मग तिथं आम्हाला बघायचंच आहे. आता ते मागेच बसले जातात. गोस्वामी सरांची विशेष पद्धत अशी उभी राहायची. ते असं घे रे इकडून, हा ते असं घे. मला असं वाटतं ते एक काम करा, स्किट चेंज करा. तू कर आणि आपण लंच ब्रेक नंतर हे बघा, आमच्याबद्दल तर सगळ्यांना सगळं माहिती आहे. आता मी एवढे इंटरव्ह्यू देतो किंवा काय, तर मला वाटतं या दोघांबद्दलच्या गमती जमती इथे झाल्याच पाहिजेत. मोठे सर आमचे खूप मिशीतल्या मिशीत खूप छान असतात. म्हणजे कोणाबद्दल काही गंमत झाली, काही मस्करी केली किंवा कोणाबद्दल काय असं खेचलं गेलं तर सर असे मिशीतल्या मिशीत असतात. ते कसे असतात ते गौरव दाखवेल करून. आणि सर असे बसतात आणि सर काय तू विचार तंद्री लागते सरांची विचारांची. सर काय चाललं, सर काय विचार करताय, सर काय विचार करताय, काय ना मग काय बोलली होती. बरं, मोठे सरांचं एक अजून एक म्हणजे सांगणार का असं की आम्ही आता लेखक म्हणजे मी म्हणा, समीर दादा म्हणा, विनायक पुरुषोत्तम, ऋषी राऊत सगळे आमची आता पद्धत अशी की 2 दिवस आम्ही प्रॉपर डिस्कशन करून डिबेट करून आम्ही एक विषय तयार करतो स्क्रिप्टचे. आणि कधी कधी असं होतं की एखादा विषय सरांना माहीत नसतो आणि सरांना तो रिहर्सलच्या दरम्यान जरा हे असं होत नाही आहे. तर आम्हाला सगळ्या लेखकांच्या आशा फक्त इकडे असतात. आमच्या लेखकांतर्फे आता हे भांडतील, सर बोलायला की सर बघा असं सांगणं फार अवघड आहे. पण सगळ्यात चॅलेंजिंग जो खूप नंतर ज्याची चर्चा झाली, खूप गाजला, खूप कौतुक वाटायला आलं, पण करताना फार यातना सहन करायला लागल्या होत्या, असा कुठला आठवतो कट्टा सांगता येईल असं एखादा विषय? म्हणजे असं एखादा स्किट किंवा एखादा एपिसोड. सुरुवातीपासून ना काही गोष्टींबाबत असं झालं ना. पहिलंच आमचं जेव्हा आम्ही ही कॉम्बिनेशन्स केली ना, त्यावेळी आम्ही म्हणजे मी साशंक होतो की प्रसाद आणि नम्रता एकत्र आणि समीर आणि विशाखा एकत्र, तर ती कॉम्बिनेशन्स करतानाच आम्ही आता हे एवढे तुल्यबळ एकत्र आल्यावर काही प्रॉब्लेम होईल का, तर तिथे आमचं डिबेट झालं होतं. त्याप्रमाणे ना काही स्किट्स रचताना माहिती नव्हतं की एवढी मोठी होतील. म्हणजे लॉली पहिल्यांदा केली त्यावेळी आम्हाला वाटलं नव्हतं की लॉली एवढी पॉप्युलर होईल म्हणून. ती एक कॅरेक्टर गंमत म्हणून आम्ही इंट्रोड्यूस केलं त्या याच्यामध्ये, की
किंवा आता शंकर्या शितलीची जी लव्ह स्टोरी चालली आहे आमच्या इथं, की त्या लव्ह स्टोरीचे भरपूर पार्ट्स होत आहेत, तर तेही करताना असं वाटलं नव्हतं की ही एवढी क्लिक होणार आहे. किंवा आता मगाशी आम्ही MSJ कट्टा जो आम्ही म्हटलं, तोही आधी आमच्या डोक्यात, माझ्या डोक्यात वेगळा विषय होता. सचिनने सांगितलं की आपण ह्याला कट्टा करूया, आपण पत्रकार बसवू, समीर चौगुलेला तिथे बसवू, तो सुमारिया चौगुलिया म्हणून बसेल. तर तिनं पहिल्यांदा हजम होत नव्हतं की हे कसं होणार, आणि नम्रता पण तिथेच. तर ह्या सगळ्यांचं खिचडीनंतर काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार. तर हे पण तो कट्टा एवढा पॉप्युलर झाला, मला वाटतं त्याच्यात तुमचाही वाटा आहे आणि प्रेक्षकांनाही आवडला, कारण त्यांना तो सेटअप माहिती होता, त्यांनी ते रिलेट केलं त्या सगळ्या नाही, गोष्टी. त्यावेळी कसं झालं होतं, एक मुलाखतीचे आमच्याकडे ना बरेच पॅटर्न्स आहेत. जसं जाऊया गप्पांच्या गावा आहे, किंवा आता लोचन मजनू आहे, किंवा मध्ये गौरवचा एक इंटरव्ह्यू झाला होता. तर इंटरव्ह्यू पॅटर्न जसं आपण आता बोलताना म्हटलं ना, की जुन्याच गोष्टी पुन्हा नव्याने करायच्या, तर त्याचं एक वेगळं पॅकेजिंग दिसलं ना, तर त्याला एक स्वतःचं अस्तित्व आहे. आणि मी तसं जास्त न्यूज पाहणार आहे, म्हणजे मी पूर्वी ॲडिक्ट होतो, मी आता ते व्यसन सोडलं आहे सध्या. म्हणजे पूर्वी मी सलग न्यूज पाहिल्याशिवाय मला झोप येत नसे, नंतर ते कमी केलं. आता पाहिलं तर झोप नाही, आता मी पाहत नाही आणि शांत झोपतो. पाहिलं तर झोप उडते. तर त्यामुळे ना तुमचा तो कार्यक्रम मला खूप मजा वाटायची त्यात, की तो रंजनही करायचा आणि खूप मोठी मोठी माणसं तिथे येऊन गेली, त्यांचं आयुष्य पाहत आलं. त्यामुळे मग तिथे एकच माणूस आम्ही ठेवतो, तो सुमारिया चौगुले. दरवेळेला तोच येतो आणि त्याचा इंटरव्ह्यू होतच नाही. त्याच्यासोबत जे असतात त्याचंच होतं तिथे. आणि मुळात काय होतं की एखाद्या कार्यक्रमाचा बेस घेऊन आपण त्याच्यावर विनोद करायचा, म्हणजे त्या कार्यक्रमात ती गोष्ट असलीच पाहिजे असं नाही. बऱ्याचदा त्यातलं अतिशयोक्त गोष्ट रचावी लागते. त्यामुळे विनोदाचे विषय आहेत ना, शोकसभा वगैरे ही समाजातली खरी एक गंभीर जागा आहे, की तिथे सगळ्यांनी समाजाचे नियम पाळावेत अशी एक अपेक्षा असते, पण तिथेच जास्त विनोद सापडतात. नाही, पण आत्ता उल्लेख झाला तर तुम्हाला जेव्हा रिहर्सल तुम्ही करत असता तेव्हाच अंदाज येत असेल ना, की अरे का त्याच्यामध्ये, म्हणजे जेव्हा प्रत्यक्षामध्ये असंही होत असेल ना, की जेव्हा प्रत्यक्षात शूट करताय तर कधी ते रिहर्सलच्या वेळेला जास्त मजा आली होती, हां, तर मग त्यातली उत्स्फूर्तता टिकणं, कारण शेवटी असं आहे की ते ज्या पद्धतीनं येतं ते त्या पद्धतीनं प्रत्यक्षात शूटच्या वेळेला कदाचित आधीच माहिती असल्यामुळं उत्स्फूर्तता त्यातली कमी होत असेल. आम्ही सगळे जरी करत असलो तरी नमा, पशादादा, सम्यादादा हे असे आहेत ना, की ते काय रिॲक्ट होतील ना तुमच्या तोंडावर कळत नाही. 10 वेळा रिहर्सल केलेली असते, पण अचानक एखादी रिॲक्शन इतकी वेगळी येते. नमा आणि समीरदादा आणि पशादादा असले की मी फुटतो. नाही, मी फुटतो. मला असं वाटतं की माझ्यात एक बारीक प्रेक्षक आहेच, जो सतत ऍक्टर हे विसरतो आणि तो विनोद एन्जॉय करत असतो. ते करत असतात ते 3-4 वेळा झालं की मग आतून आवाज येतो, चला सिरियस. मला हे सांग की हे नमा तर ठीक आहे, पश्या दादा, सम्या दादा, म्हणजे त्याच्याबद्दल आदर आहे. असं आहे की पश्या म्हणायचं आणि परत दादा म्हणायचं, सम्या म्हणायचं आणि परत दादा म्हणायचं. आता पशादादाची गंमत अशी की मी एकांकिका करत होतो, कधी भाषा दादा डायरेक्ट प्रसाद सम्या दादा बघ, दादा आहे बघ, तू ऑस्ट्रेलियाला गेला, हा इकडे बॅटिंग करतोय. नाही, पण प्रसाद दादाने मला एकांकिकांमध्ये जेव्हा मी मॉब करत होतो कॉलेजच्या वर्षात, कधीच कोणीच काम नाही दिलं मला एकांकिकेत, की ऍक्टर म्हणून विश्वासच नाही टाकला. पासआउट झाल्यानंतर मला प्रसाद दादाने माझ्यावर विश्वास टाकला. प्रसाद दादा मी आता तेव्हाच सांगतोय म्हणून. गौरव आणि पृथ्वीक हे माझ्यावर अगदी एकांकिका करत असल्यापासून एकत्र आहे. म्हणजे माझ्या टीममध्ये म्हणजे मला आठवतं त्याप्रमाणे त्याला एक मोठा रोल मिळाला होता माझ्या एकांकिकेत. ज्यावेळी गौरवला काहीतरी व्यावसायिक नाटक मिळालं, जजमेंट डे नावाची एकांकिका केली, आणि मग गौरवचा रोल जो त्याने खणखणीत वाजवला, पहिली 8 प्रयोग केले आणि मग त्याच्यानंतर थांबलं. पण तेव्हापासून दादाला मी ओळखत असल्यामुळे आता हळूहळू इतकी आपुलकी आहे ना की तो पशादादा झालेला आहे. आणि सम्या दादा आधी समीर दादाच होता, आताही समीर दादा. सांगतो हॅशटॅग माझा समज हसलास का? हेच सांगतो. तर दादाच्या वाढदिवसाच्या दिवशी रसिकाने एक पोस्ट केली होती समीर दादासाठी, ज्याचा हॅशटॅग होता, म्हणजे ती पोस्ट सुरुवात होती की माझा सम्या दादा. तिने नॉर्मली असं लिहिलं की वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझा सम्या दादा, तू खूप छान आहेस वगैरे. तर आम्ही सगळे इतके वाईट आहोत, इतके विकृत आहोत सगळे,
की आम्ही सगळ्यांनी हॅशटॅग माझा सम्या दादा सोशल मीडियावर आम्ही हॅशटॅग सगळ्यांनी टाकले. तुमच्या प्रत्येक स्किट कुठलाही एपिसोड काढला तर प्रत्येक स्किट म्हणजे प्रत्येक म्हणत नाहीये पण त्या पूर्ण शो मधला एक तरी स्किट असं असतं ज्याचा शेवट प्रसाद ओकच्या पार्टीवर होतो. तर ती काय गंमत आहे नेमकी, कुठली पार्टी त्यांनी नाही दिली तुम्हाला? ॲक्च्युली ना तो बिचारा त्याच्या पार्टीविषयी एक दोनदा बोलल्यानंतर तो येऊन भेटला आम्हाला, म्हणाला सचिन ते आपण करायचं आहे तर कुठं करूया. आम्ही त्याला म्हटलो की अरे तू पार्टी देऊन कर्तव्यमुक्त होशील पण आमचा कंटेंट जाईल त्याचा, त्यामुळे तू पार्टी देऊ नकोस कारण तुझं पार्टी न देणं हीच आमच्यासाठी कंटेंटची पार्टी आहे. तर तू ते कंटेंट हिरकणी सिनेमा त्याचा जेव्हा आला होता आणि त्यावेळी ते सुरू झालं की हिरकणीची पार्टी दे हिरकणीची. मग नंतर दुसरा सिनेमा आला आता तरी दे. आम्ही त्याला सांगतो की नको देऊस. मला तुम्हाला तिघांनाही विचारावं असं वाटतं की विनोदी लिहिणं किती कठीण आहे. कारण आत्ताच्या काळात आपण बघतो की दर्जेदार विनोदी पुस्तकं येत नाही आहेत मराठीत. चांगला विनोद आपल्याला असा जनरली वाचनात येत नाही किंवा कुठेही. आणि अशा काळात आपण जेव्हा विनोदी लिहितोय तेव्हा त्याचा दर्जा टिकवून देणं की तो सगळ्या क्लासेसला आवडला पाहिजे हे किती कठीण आहे. म्हणजे कसं साधतं? विनोद लिहिणं कठीण आहेच खूप. म्हणजे कागदावर विनोद उतरवणं ही महाप्रचंड कठीण गोष्ट आहे. आम्ही लेखकांना बऱ्याचदा म्हणतो की अरे यावेळी जमलं नाही स्क्रिप्ट वगैरे, पण स्क्रिप्ट जमणं ही खरंच खूप कठीण गोष्ट आहे. पण कसे मी प्रसाद खांडेकर, समीर चौगुले हे तर ॲक्टिंग करतात, पण आमचे जे बाकी लेखक आहेत विनायक पुरुषोत्तम असेल, अमोल पाटील असेल, ऋषिकांत राऊत आहे, अभिजित पवार आहे, हे सगळे लोक ना थिएटर करणारे आहेत. यांनी थिएटर केलेले. श्रमेश प्रथमेश हे आमच्या इथली एक रत्नागिरीची दोन कमाल कॉमेडी सेन्स असलेले हे आहेत. तर ना प्रत्येक मला वाटतं हे विनोद येण्याचं कारण ना हास्य जत्रेमध्ये खूप ठिकाणचे लोक एकत्र आले. हां, आणि मी काय सचिन काय आम्ही सुद्धा गेले इतकी वर्ष महाराष्ट्रातले वेगवेगळे विनोद बघतच मोठे झालोय. म्हणजे आपल्या इथं जसे पु ल देशपांडे तसे शंकर पाटील पण आहेत, तसेच दमा मिराजदार पण आहेत, तसेच आपल्या इथे गंगाराम गवाणकर पण आहेत, वसंत सबनीस पण आहेत, बबन प्रभू पण आहेत. इतक्या हर तऱ्हेचा विनोद, राम नगरकर पण आहेत, निळूभाऊ पण आहेत. इतके तऱ्हेतऱ्हेचे विनोद आपल्या इथे असल्यामुळे ना त्या सगळ्यातलं थोडं थोडं जाण असलेले आमच्या इथं सगळेजण एकत्र आलेत आणि त्याचाच परिणाम मच्छिंद्र कांबळे आहेत. तर त्याचा परिणाम कदाचित यामध्ये दिसत असेल. आणि आता जसं ते हिचं आहे चेतनाचं लोचन मजनू मधलं हो ना हो ना हो ना असं ती सतत करते ते हो ना हो ना हो ना याने तिला सुरुवातीला सांगितलं आणि मग तिने ते कॅरी केलं. किंवा ओंकार भोजनेची काही कॅरेक्टर्स असतील. आता अवली लवली कोहलीमध्ये पण स्किट सुरू होणार आणि सर येऊन बोलले पशा इथे काजळ तर ते गोष्ट एवढीशी आहे पण त्याने एक लुकच वेगळा झाला माझा. त्या पोनी आणि तिथे काजळ आमची अख्खी चौघही आम्ही काजळ असं डार्क काजळ वगैरे भरतो. एक फॅमिली असते म्हणून. सो बारीक आणि ते ब्रश पण हातात घेतात अगदी. आणि त्या स्क्रिप्ट आवली लवली कोहली सुद्धा यमकांवर गंमत करूया हे माझ्या डोक्यात आलं. आम्ही ते रचलं. तूच लिहिलं होतंस ना पहिलं. त्यांची नावं समीरने नावं अशी असतील आवली लवली कोहली वगैरे अशी सगळी नावं असतील. पण जेव्हा वाचन सुरू झालं त्यावेळी जरा जरा गंमत कमी आहे तसं जाणवलं आम्हाला. तिथे सचिन म्हणाला की हे ना तुम्ही तुमचं नाव आहे ना ते सारखं सारखं सांगा. तर ते ना त्यामुळे ना तो एक रिदम यायला लागला आणि त्यात ह्याने एक जो शेवटचा स्वर पकडला कुठला जगातला वेगळाच स्वर तो असं काय करून बशा पहिला शिवाली अवली कोहली. मी शिवाली अवघे ना मी शिवाली आवली कोहली. मी बिवाली अवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी अवली लवली कोहली. या स्वराची एक गंमत आली आणि आता ते स्किट हक्काचं झालंय की 2 महिने झाले की आपण करू परत. पण आता म्हणजे खास करून तुम्ही दोघे जणी जेव्हा तुम्ही ह्याच्या पलीकडचं तुमचं जे आयुष्य आहे तर तुमच्याबद्दलच्या लोकांच्या आता सतत काहीतरी विनोद करणार वगैरे अशा होत असतील ना अपेक्षा लोक ठेवत असतील तुमच्या खरं तर सगळ्यांच्याच बद्दल की काहीतरी विनोदी बोलणार काहीतरी हे करणार. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आहात का अशा? आम्ही मजा मस्ती करतोच अदरवाईज सुद्धा. आणि आता तर मला मजा मस्ती करायला माझं एक लेकरू आहे. सो मी त्याच्यासोबत लहान होऊन तेवढी मजा मस्ती करतच असते. मी थोडंसं म्हणजे मला विनोदाचं अंग ह्यांच्या म्हणजे सरांसोबत काम केल्यावर आलं असं म्हणायला हरकत नाही. कारण नाटक करताना ते लिखित असतं किंवा आपण एक ठरलेली 3 महिन्यांची रिहर्सल त्याचे प्रयोग करत असतो. इथे एकतर खूप कमी वेळ असतो
15-20 मिनिटाचं स्किट सादर करायचं असतं, 1 दिवसाची रिहर्सल असते, 1 टेक करायचं असतं, शिवाय कॉमेडीचा बाज समजून घ्यायचा असतो, टायमिंग साधायचं असतं, असं बरंच गणित असतं. तर जेव्हा सुरुवात झाली माझी तेव्हा मी खूप चाच पडत होते. मला कळत नव्हतं मला जमतंय का. बरं, मी सिरियल्स आणि नाटक आणि असं सगळं करून आले, सो विनोदी स्किट हा एक वेगळा प्रकार आहे जो मी कधीच हाताळला नव्हता. तर मला आवडेल सांगायला की आमच्याकडे सगळ्यांच्या काय म्हणता येईल की काय पद्धतीचे ॲक्टर आहेत किंवा कुणाचा काय फोर्टे आहे याचा विचार करून दिलं जातं स्किट. शिवाय हे खूप छान ग्रूम करतात की तुम्ही आवाजाचा वापर कसा केला पाहिजे, बॉडी लँग्वेज कशी वापरली पाहिजे. तर मला असं वाटतं की आम्ही सगळेजण आत्ता फक्त विनोद करण्यासाठी, आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते की आपण विनोद करतोय तर विनोद करण्याचा अट्टहास नसला पाहिजे, ते सहज झालं पाहिजे. आणि सरांनी आम्हाला हेच सांगितलं की 4 विनोद कमी झाले तरी चालतील, पण सिच्युएशनला पकडून किंवा एखाद्या कॅरेक्टरचं अप्रोच असेल, एखादं कॅरेक्टर असेल तर ते पकडून जाऊया जे लोकांना खूप रिलेट करतं. आपल्या भावना हल्ली फार पटकन दुखावतात. म्हणजे मग ते कधी जातीच्या मुद्द्यावर असतात, कधी धर्माच्या मुद्द्यावर असतात, कधी पेशाच्या मुद्द्यावर असतात. आम्हाला तर ते आम्ही खूपदा अनुभव, तुम्हाला तर आमच्यापेक्षा, कारण त्याच्यामध्ये विनोद झाला तर मग तर आणखीन फारच महापातक हातून घडल्यासारखं. काय तुमचा अनुभव आहे, तुम्ही कसे सांभाळून राहतायत त्याच्यापासून? विनोद हा गेले 25-30 वर्ष आम्ही विनोद सातत्यानं करतोय. तर हळूहळू या 20-25 वर्षात विनोद करण्याचं स्वातंत्र्य खरंच कमी होत चाललेलं आहे. विनोद न कळणारे खूप लोक असतात आपल्या इथे, ज्यांना विनोदच कळत नाही. असं कसं होईल, वाघ कसा बोलेल, अरे नाही तू ऐक ना, तो वाघ बोलतोय तर ऍक्सेप्ट कर ना ते. असा एक प्रेक्षक आहेच आपल्या इथं ज्याला विनोदच कळत नाही, त्याचं आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे सर म्हणाले तसं जे आधीपासून आहे, म्हणजे आधी धार्मिक देवदेवता जातीवासी एवढं मोठं होतं, ते आता खूप छोटं होत पर्सनल लेवलला, म्हणजे जसं टकलांचं उदाहरण दिलं, उद्या मिशिगलांचं उदाहरण दिलं, तर असं छोटं होत गेलं. परवा आम्ही सोलापूरला एक कार्यक्रम होता, तिथे आम्ही गेलो होतो MSJच्या संदर्भात. एक वाद्यवृंद ते मालक होते, ते काय त्यांचं नाव विसरलं, ते मला येऊन म्हणाले की माझा आक्षेप आहे, खूप पूर्वी तुम्ही अंशुमन विचारेंना घेऊन अण्णाभाऊ साठेंचा अपमान केला. म्हटलं एकतर जाणीवपूर्वक काही आम्ही करत नाही, आणि सगळे महात्मे आम्हाला माहिती आहेत, त्यांना दुखावण्या इतका मूर्खपणा आम्ही कधीच करू शकत नाही. नकळत झालं असेल का म्हणून त्यांना विचारलं होतं काय, तर म्हणे नाही तो एक म्हातारा असतो जो अंशुमनने केलेला, आणि तो थोडा प्यायलेला असतो आणि तो प्राईज डिस्ट्रीब्युशनला येतो, त्याला तुम्ही अण्णा म्हणून हाक मारत होतात, हा अण्णाभाऊ साठेंचा अपमान होता. मी त्यांना म्हटलं अहो अण्णा हे विशेषण आहे, आपल्याकडे कायम वापरलं जातं. माझ्या काकांना मी अण्णा म्हणतो असे, आणि अनेक नालायक अण्णा पण असतात नाही का, दारू पिणारे अण्णा असतात. सगळेच अण्णा काही आदरणीय असतात असं नाही, आणि सगळेच अण्णाभाऊ साठे असतील असं नाही ना. म्हणजे इतका छोट्या पातळीवर भावना दाखवल्या जात असतील तर आपण काय करणार. हा दिवाळीचा कट्टा आहे, दिवाळी आनंद वाटणार आहे, तर हास्यजत्रा सगळ्यांना आनंद वाटत असते. तर या कट्ट्यावरती तुमच्या तिघांकडून काहीतरी आम्हाला बघायला ऐकायला आवडेल. गंभीर करून टाकलंस तू. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. ह्या ऍक्शनसाठी ते केस तसेच राहणार आहेत. 90s मध्ये असल्यामुळे खूप प्रॉब्लेम आहे. मी 90s मधचा असल्यामुळे ते सगळा प्रभाव पडला आपल्या डोक्यावरती. ते सगळे हिप्पी स्टाईल होती ना, मग ती बघून आणि हम सिनेमा आला होता नुकताच. मग शाळेत असताना आम्ही ते सगळं खेळायचो, बघतावार बाहेर निकाल बघतावार, मग सगळं आम्ही ते हे खेळायचो. आम्ही शाळेत असताना स्वर्ग मधला एखादा डायलॉग असेल, शोले असेल, आम्ही असं खेळायचो. तो कर ना गौऱ्या, बाबूजी आपले जो थप्पड मारा. नाही आता आठवत नाही. गोविंदा असेल ना, गोविंदाला चोर म्हणून सगळे कानाखाली मारतात हाकलतात ना, तर आम्ही ते खेळायचो. तर राजेश खन्ना साहेब आता गोविंदा बोलतात ना की बाबूजी बाबूजी को बता, बाबूजी मेरी चोरी नहीं की बाबूजी. कृष्णा मुझे पता है तुमने चोरी की. राजेश खन्ना कानाखाली मारतात, बाबूजी नेहा भाभी ने हमको कुत्ता बोला, हमको बुरा नहीं लगा. बड़े साहब ने हमको गाली दी चोर का, हमको बुरा नहीं लगा. आपने लेकिन हमको चाटा मारा ना, वो यहाँ नहीं यहाँ लगा यहाँ. अब हम यहाँ नहीं रहने वाले भाऊजी. खेळायचो. नमा गाणं म्हणणं, नमा गाते उत्तम उत्तम गाते.
हे बघा, मी आधीच माफी मागते, मी शिकलेले नाही, परत खाली कमेंट्स नको की का गाते वगैरे, पण मला जेवढं जमतंय तेवढं मी गाते. फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेंदीने हो शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने, हसले रे क्षण माझे हसले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. थँक्यू. असं आहे की मी महाराष्ट्राच्या वतीनं तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्ही खूप पुण्य कमावलाय. कारण आत्ताचा जमाना असा आहे ना की सगळं काही आपण पैशाने विकत घेऊ शकतो. ती ताकद आहे अनेकांमध्ये, पण निखळ आनंद मिळत नाही, हसणं मिळत नाही, ते हरवलं आहे. ते तुम्ही आम्हाला सगळ्यांना देता. कारण रोजचे टेन्शन्स कुणाला हुकलं आहेत, ते प्रत्येकाला आहेत. पण हास्यजत्रा लावलं तर आय एम शुअर की महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती एकदम टेन्शन फ्री होऊन जातो. आणि हे तुम्ही आयुष्यात कमावलं आहेत सगळ्यात जास्त. तर खूप आभार आपले. बराच काळ हा कट्टा पेंडिंग होता, या निमित्तानं तो झाला. पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मनापासून आभार कट्ट्यावर आल्याबद्दल. आमच्या सुद्धा सोनी मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या संपूर्ण टीमकडनं ABP माझाला आणि माझा कट्ट्याला खूप खूप दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि रसिकांना रसिकांना धन्यवाद. आणि यानंतर माझं कट्ट्यावरती आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.